तिरुपतीच्या बालाजी मंदिराच्या प्रसाद स्वरूपी एक लाडूमध्ये चरबी मिसळलेली असते. आरोपीमुळे दरकाम झाला असतो. तिरुपती मंदिराविषयी आस्था बाळगणाऱ्या प्रत्येकालाच हा प्रश्न चढतो. मात्र कोणालाच ते कळणार नाही हे शक्य आहे. परंतु का आरोप असा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी केला होता? सखोल चौकशी झाली जेणेकरून सत्य काय ते समोर येईल. श्रद्धेच्या बाबतीमध्ये राजकारण योग्य नाही अशी माझी धारणा आहे. तिरुपती बालाजी मंदिरामध्ये दररोज सुमारे 3.5 लाख लाडू तयार केले जातात आणि ते सुद्धा दुसरीकडे कुठे नाही तर मंदिराच्या स्वयंपाकघरातच तयार होतात. स्वयंपाकघराला पोटू म्हणतात आणि प्रसाद रूपाने लाडू वाटण्याची परंपरा जवळपास 300 वर्षापूर्वी चालत आली. दरवर्षी ते लाडू 500 ते 600 कोटी रुपयांचे उत्पन्न मंदिराला देतात. लाडू तयार होत करताना चरबीचा वापर केला जातो असा आरोप होण्याच्या परीस मागील सरकारच्या काळामध्ये तिरुपतीला लाडू तयार करताना शुद्ध तुपाऐवजी प्राणी चरबी मिसळलेले तूप वापरले जात होते. गेल्या 5 वर्षांमध्ये असं झालं होतं. मात्र लाडू तयार करत असताना तुपात भेसळ झाल्यामुळे आरोप आणि त्यांना 100 दिवसांची सरकारची चंद्रबाबूने केली होती तक्रार. यावेळी आपल्या सरकारच्या काळामध्ये पवित्र लाडू तयार होत असताना त्याचे नमूद केले जाते. YSR यांचा संबंध ख्रिश्चन धर्माशी असून लक्षात घेतले जाते. त्या स्वाभाविकपणे वयावर्षी सुद्धा वादळ निर्माण झाले होते. केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा आणि तुरेकर मुख्यमंत्री यांच्याशी बोलणे आपण सर्व पक्षांकडून बाबतीत माहिती घेऊ. त्यांचं सांगितलेलं खरं तर अहवालानुसार समाज माध्यमावर खळबळ माजलेली होती. मात्र अहवाल तिरुपती बालाजी मंदिरामध्ये तयार झालेल्या लाडूचे संबंधित असून त्यामध्ये कोठेही म्हटले नव्हते की अहवालाच्या पहिल्या पानावर तिरुमला आणि तिरुपती देवस्थानाच्या एका अधिकाऱ्याचा उद्देश असं म्हणलं होते. परंतु ज्या पानावर कथेमध्ये अहवाल होता त्यामध्ये देवस्थानाचे काहीही उल्लेख नव्हता. अशा अहवालाच्या वैधतेनंतर प्रश्न उपस्थित राहणार होता. आरोप केल्यानंतर लगेचच YSR काँग्रेसचे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी आरोप केला होता. चंद्रबाबू नायडू यांनी आपला राजकीय स्वार्थासाठी उपयोग केला होता. असफलता लाखवण्यासाठी केले होते. YSR आणि ज्येष्ठ काँग्रेसचे तिरुमला देवस्थानचे ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष रेड्डी हे मैदानात उतरले आणि त्यांनी सांगितले होते की नायडू तिरुमला मंदिराच्या पवित्रचा भंग केला आहे. कोट्यावधी हिंदूंची भावना त्यामुळे दुखावल्या जातात. इकडे आंध्र प्रदेशचे केंद्रीय अध्यक्ष शर्मिला थेरेड्डी याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्र लिहून सर्व प्रकारची CBI चौकशी करण्यात आली गेली होती. आता या विषयावर राजकारण करता कामा नये असे म्हणतात. संसदीय समिती आणि सदस्य नात्याने हे तिरुमला देवस्थानच्या कामकाजाचा अनुभव होता. मात्र तिथले बहुस्तरीय शिस्त आणि परिसरामध्ये असं काय घडत असल्यामुळे वापरल्या जाणाऱ्या पदार्थाची वापर तपासणी प्रसाद राजाचे दररोज प्रामाणिकपणे होते. त्यानंतर त्यांच्या भक्तांचा वाटला जातो. अशा कडेकोट अवस्थामध्ये प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाची गुणवत्ता काय असते आणि हे कुणाला सुद्धा कळणार नाही. हे कसे आणि मजकूर कसं लिहिता असताना समाज माध्यमावर एका मुद्दा चर्चेला येऊ लागतो. एक विशिष्ट ब्रेडचे तूप लाडूचे वापरले जातात परंतु वास्तवामध्ये ते कधीही असं वापरले जात नसतात. त्याचा उल्लेख मी अशासाठी करतो की जे अपूर्ण माहितीसाठी काही लोक अफवा पसरवण्यामध्ये यशस्वी होतात. असे लोक अफवांचे खंडन करण्यामध्ये यश मिळवतात. बालाजीच्या एका भक्ताने आणखी एका विषयाकडे माझे लक्ष वेधले होते. नायडू सरकारने 14 जूनला शामराव राव यांना कार्यकारी अधिकारी नेमले होते. मात्र 21 जूनला समाज माध्यमावर एक फोटो टाकून विचारले होते की शुद्ध तुपामध्ये तयार केले जाणारे लाडू पाहिलेत का? लोकांच्या श्रद्धेवर हल्ला करणे आणि सोपे नव्हते परंतु अशा हल्ल्यांच्या जखमे फार खोलवर जातात. लोक वर्ग याने जखम अशीच बुरून राहते. अत्यंत दुर्दैव आहे असे संवेदनशीलच्या विषयावर प्रयोग करून प्रशिक्षण करायला हवे होते. त्यानंतर टिप्पणी असेच होते. मात्र सरकारला हे सहजच आले नव्हते. कुठलेही तपासणी न करता पसरवणे अफवा योग्य नाही. धर्म जात भाषा रंगाच्या आधारे राजकारण अयोग्य आहे. देवाचा प्रसाद सुद्धा राजकारणाच्या कचऱ्यात सापडला जातो. परमेश्वर अशा राजकारणाला माफ कधीच करणार नाही. शक्य झालं तर थोडी सद्बुद्धी आणि कमीत कमी देवाला तरी राजकारणात ओढू नका असं यावेळी बोलले गेले जात आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.